नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आणि आजचा व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी, ज्या पण मुलांचं किंवा मुलींचं RTमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे, ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा काही तुम्हाला RTच्या बाबत काही प्रश्न असतील तर आपल्याकडे इथे हेल्प नंबर आहेत त्यांचे. तर ॲक्च्युली RTची प्रोसेस एकदम सरळ आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. वेबसाईटवर सगळं लिहून दिलेलं आहे. फारच म्हणजे याच्यात काही अडचण तर आली नाही पाहिजे, पण तरी बऱ्याच पालकांना काही प्रश्न असतात आणि त्याच्यासाठीच तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे हे आज आपण सांगणार आहोत. तर RTविषयी तुम्हाला ॲडमिशनविषयी काही प्रॉब्लेम असेल, काही प्रश्न असतील, काय विचारायचं असेल तर तुम्हाला जायचं आहे हेल्प सेंटरमध्ये. हेल्प सेंटरमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. जसं मी पुणे सिलेक्ट करतो. मग इथे तुम्ही पाहू शकता की तिथे डिटेल्स येतात. हेल्प सेंटर नेम, हेल्प सेंटर ॲड्रेस, कॉन्टॅक्ट पर्सनचं नावसुद्धा आहे आणि मोबाईल नंबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक तुमच्या जवळपासच्या ठिकाणी हा ॲड्रेस आणि हा पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर आणि व्यक्तीचं नावसुद्धा दिलेलं आहे. तर कुठल्याही प्रकारची ॲडमिशनमध्ये तुम्हाला अडचण येत असेल किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही लागत असेल डिटेल्स, तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन कॉल करून विचारू शकतात. इथे प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज दिलेलं आहे. जसं आपण आता हे अहमदनगरचं बघूयात, इथे लिहिलेलं आहे हेल्प सेंटरचं नेम, हेल्प सेंटरचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर. आणि इथे नाही का स्कूलचं नावसुद्धा लिहिलेलं आहे आणि तिथे स्पेसिफिक ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट पर्सनचा डिटेल्स पण दिले. तर कुठलीही तुम्हाला अडचण आली तर कोणाला विचारण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट तुमचे प्रश्न मांडू शकतात आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे घेऊ शकतात. ही तुम्हाला एक चांगली म्हणजे सोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अधिकृत माहिती भेटेल. कुठेही इकडे तिकडे विचारण्यापेक्षा तुम्हाला इथून विचारू शकता. तर हा व्हिडिओ होता फक्त आज कॉन्टॅक्ट हेल्प सेंटर संदर्भात, की तुम्हाला जर हेल्प पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचं आहे. धन्यवाद. चॅनलवर पहिल्यांदा असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.